वर्धमान महावीर. धर्माची तत्वे प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात तीर्थंकर असे म्हणतात. जैन धर्मामध्ये 24 तीर्थंकर होऊन गेले. ऋषभदेव हे पहिले तीर्थंकर होते, तर वर्धमान महावीर हे 24वे तीर्थंकर. वर्धमान महावीर यांचा जन्म बिहार राज्यातील कुंडग्राम येथे झाला. त्यांचे वडील सिद्धार्थ, आई त्रिशला. सर्व सुखांचा त्याग करून ज्ञानप्राप्तीसाठी ते भारतभर फिरले. त्यांनी 12 वर्षे खडतर तपश्चर्या केली. त्यानंतर वयाच्या 42व्या वर्षी त्यांना परमज्ञान कैवल्य प्राप्त झाले. त्यांनी सर्व इंद्रियांवर विजय मिळवला, म्हणून लोक त्यांना जिन म्हणजेच जिंकणारा असे म्हणू लागले. आपला उपदेश सर्वसामान्य लोकांना कळावा म्हणून त्यांनी अर्धमागधी या लोकभाषेचा वापर केला. पंचमहाव्रते. महावीरांनी अहिंसा हे सर्वश्रेष्ठ तत्व मानले. त्यांनी आपल्या अनुयायांना आचरणाने जे नियम सांगितले त्यांना पंचमहाव्रते असे म्हणतात. ते पुढील प्रमाणे: 1. अहिंसा. 2. सत्य. 3. अस्तेय म्हणजेच चोरी करू नये. 4. अपरिग्रह म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेचा साठा करू नये. आणि 5. ब्रह्मचर्य म्हणजेच आचरण शुद्ध ठेवावे. त्रिरत्ने. महावीरांनी 3 तत्वे सांगितली, त्यास त्रिरत्ने असे म्हणतात. 1. सम्यक दर्शन म्हणजेच महावीरांच्या तत्वज्ञानावर श्रद्धा ठेवणे. 2. सम्यक ज्ञान म्हणजेच महावीरांच्या शिकवणीचे व जैन तत्वज्ञानाचे ज्ञान प्राप्त करून देणे. आणि 3. सम्यक चरित्र पंचमहाव्रतानुसार आचरण करणे. जैन धर्माने वैदिक ब्राह्मण धर्मास विरोध केला. जैन धर्माने यज्ञ, धर्मविधी, देवता, मंत्रतंत्र, रूढी परंपरा, वैदिक ग्रंथ यांचा विरोध केला होता. मात्र कर्म, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक, आत्म्याचे अस्तित्व या वैदिक कल्पना आत्मसात केल्या होत्या. मौदय केवल ज्ञान प्राप्ती हे जैन धर्मीयांचे अंतिम उद्दिष्ट आहे. जीवात्माची कर्मरहित मुक्त अवस्था म्हणजेच जैन संप्रदायातील केवल ज्ञानी स्थिती होय. जैन धर्माचा विस्तार. जैन धर्माच्या शिकवणीचा प्रसार व्हावा म्हणून महावीरांनी एक संघ स्थापन केला. यात स्त्री पुरुष या दोघांनाही प्रवेश दिला जात असे. कर्नाटकात झालेल्या जैन धर्म प्रसाराचे श्रेय चंद्रगुप्त मौर्याला इसवी सन पूर्व 322 ते इसवी सन पूर्व 298 या काळात दिले जाते. चंद्रगुप्त मौर्याने राजेपदाचा त्याग करून आपल्या आयुष्याची अखेरची वर्षे जैन साधू बनून कर्नाटकात व्यतीत केली. बौद्ध धर्म. आर्य संस्कृतीनंतरच्या मौर्यपूर्व कालखंडास बौद्ध काळ असे म्हणतात. बौद्ध धर्माची बुद्ध, संघ आणि धर्म ही 3 वैशिष्ट्यपूर्ण अंगे आहेत. गौतम बुद्ध इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483. गौतम बुद्धाचे नाव सिद्धार्थ होते. त्यांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे झाला. बिहारमधील गया येथे पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असताना त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली. ही दिव्य ज्ञानाची प्राप्ती त्यांना त्यांच्या वयाच्या 35व्या वर्षी झाली. ह्या वृक्षाला बोधी वृक्ष असे म्हणतात. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर वाराणसीजवळ सारनाथ येथे त्यांनी पहिले प्रवचन दिले. त्यास गम्मचक्कपवतन किंवा धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. गौतम बुद्धांनी मानवी जीवनाचे 4 आर्यसत्य सांगितले. 1. दुःख. 2. तृष्णा.
3 दुःख निरोध आणि 4 प्रतिपद म्हणजेच दुःख निवारण्याचा मार्ग. गौतम बुद्धांनी दुःख निवारण्यासाठी जो मार्ग सांगितला त्यास अष्टांग मार्ग असे म्हणतात. यामध्ये 1 सम्यक दृष्टी, 2 सम्यक विचार, 3 सम्यक भाषण, 4 सम्यक कृती, 5 सम्यक उपजीविका, 6 सम्यक व्यायाम, 7 सम्यक कृती आणि 8 सम्यक समाधी. हे अष्टांग मार्गाचे 8 भाग आहेत. यामधील सम्यक याचा अर्थ योग्य.